हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल याच्यावरती खूप छान छान असे DIY सांगतो. मी आता हेअरची एक सिरीज चालू केली होती, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हेअर मास्क दाखवला आहे, तसंच हेअर ऑइल हे दाखवलं आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे हेअरसाठी मी एक बनवलेलं आहे टॉनिक, किंवा तुम्ही बोलू शकता की हेअरसाठी बनवलेलं वॉटर. केसांच्या मुळाशी जाऊन हे वॉटर जे आहे ते एक नवीन जीव देतं आणि तुमच्या केसांना रिग्रोथ होण्याची नवीन एक पॉवर तयार करतं. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते आहे एक हेअर टॉनिक बोला किंवा तुम्ही एक हेअर स्प्रे बोलू शकता. हा स्प्रे तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी लावला तर तुमचे केस दुपटीने वाढतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण याच्यामध्ये मी आज जे वापरलेले आहेत इन्ग्रेडियंट्स ते इतके चांगले आहेत की ते तुमच्या केसांच्या रिग्रोथसाठी खूप चांगले फायदे देतात. आजचं आपण जे हे वॉटर बनवणार आहोत ते बनवणार आहोत, याच्यातला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट असा पदार्थ आहे तो म्हणजे रोजमेरी. हो, रोजमेरी हा केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्ती बेनिफिट देतो. ज्याच्यामध्ये आहे रोज मेडिसिनल ॲसिड, आपल्या स्कॅल्पमध्ये जाऊन तिथे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं खूप छान असं काम करत असतं. याच्यामध्ये अँटीऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतं, तर ते मेक शुअर करतं की आपले जे हेअर आहेत ते स्ट्रेंथन अप करतं आणि हेअर फॉलपासून प्रोटेक्शन करतं. आजकालच्या वातावरणामध्ये धुळीचे प्रमाण खूप जास्ती झालेलं आहे, जे आपल्या स्कॅल्पवरती जाऊन चिकटून बसतं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे इचिंग होतं किंवा डॅन्ड्रफ होण्याची जास्त शक्यता असते, आणि डॅन्ड्रफ झालं की आपले केस गळण्यास सुरुवात होते. तर हे जे वॉटर आहे जर तुम्ही सतत वापरलं तुमच्या केसांच्या स्कॅल्पमध्ये, तर तिथे एक प्रकारे एक प्रोटेक्शन लेअर बनून जाते, ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या मुळापर्यंत डस्ट जात नाही आणि त्याच्यामुळे तुमचे हेअर प्रोटेक्ट राहतात. याच्यामध्ये असणाऱ्या गुड प्रॉपर्टीज आपल्या केसांमधून डॅन्ड्रफची इचिंग आणि डॅन्ड्रफ याला पूर्णपणे कमी करण्यास मदत करते. त्याच्यामुळे हा स्प्रे तुमच्या डेली रुटीनमध्ये असलाच पाहिजे. पण तुम्ही दररोज हा स्प्रे तुमच्या केसांवरती लावू नका. तुम्ही 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड जरी लावला तरी तुमच्या केसांना खूप चांगले असे बेनिफिट्स मिळणार आहेत. म्हणजे हेअर वॉशच्या आधी 2-3 दिवस तुम्ही जर हे स्प्रे केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑइल लावून दुसऱ्या दिवशी जर तुमचे हेअर वॉश केले, तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला मॅजिकल डिफरन्स दिसणार आहे विदिन 15 डेज. तुम्ही करून बघा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये येऊन की तुम्हाला हा स्प्रे कसा वाटत आहे. हा स्प्रे आपण बनवणार आहोत आपल्या नेहमीच्याच घरच्याच काही पदार्थांनी, आणि त्याच्यामध्ये मी यूज केलेला आहे रोजमेरीचे ड्राय लिव्स. तर कसा बनवायचा हा स्प्रे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा स्प्रे बनवण्याच्या आधी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, आणि तुमचे कमेंट्स नक्की मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे. तर चला बघूया कसा बनवायचा आजचा हा स्प्रे. हा हेअर स्प्रे बनवण्यासाठी मी घेतलेले आहे रात्रभर भिजवलेले मेथी दाणे, कलोंजी, रोजमेरी ड्राय लीव, कढीपत्त्याची पानं आणि कांद्याचेही हे घेतलेले आहे साल, आणि लवंग. मेथी दाण्यामध्ये केसांची मुळं घट्ट ठेवण्याची ताकद असते. तसंच कलोंजी आपले केस काळे बनवण्यास मदत करते. कांद्याच्या सालीमध्ये सुद्धा सल्फर असतं, आणि हे वॉटर जेव्हा आपण बनवत आहोत कोणताही स्प्रे, तर त्याच्यामध्ये कांद्याची साल टाकलं तर जास्ती परिणामकारक होतं. तसंच मी याच्यामध्ये लवंग टाकलेली आहे, जी आपल्या केसांच्या मुळांना घट्ट करतं, रिग्रोथ करतं केस, आणि तिकडची इचिंग जी असते ती कमी करण्यास मदत करते. आणि रोजमेरी तर केस वाढवण्यासाठीचा खूप चांगला असा ग्रोथ आहे. ह्या सगळ्यांना 1 ग्लास पाण्यामध्ये आपण उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि रोज तुम्ही हा स्प्रे तुमच्या केसांच्या मुळांशी व्यवस्थित लावून हलक्याच हाताने फक्त मालिश करायची आहे. तुम्ही 2 दिवसाआड तुम्ही हे स्प्रे तुमच्या केसांना लावा. 15 दिवसातच तुम्हाला किती छान रिझल्ट्स मिळतील ते बघून तुम्ही थक्क व्हाल. नक्की करून बघा, आणि हा स्प्रे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे हा खूप चांगला महिनाभरसुद्धा टिकून राहू शकतो. स्प्रे करून झाल्यानंतर तुम्ही बघाल याचे छानसे. तुम्ही पाहिलं ना किती इझी आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही पटापट तुमच्या घरामध्ये बनवू शकता, आणि ह्याला स्टोअर करणं ही खूप इझी आहे. तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये याला स्टोअर करून ठेवून द्या. हे आरामात तुम्ही महिनाभर वापरू शकता. बस हा स्प्रे वापरताना एकदा शेक करा आणि तुमच्या केसांच्या मुळांना फक्त तुम्ही स्प्रे करा आणि सोडून द्या. तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाहीये.
हा स्प्रे तुम्ही एकदा मारा आणि तुमच्या केसांमध्ये मॅजिकल डिफरन्स बघून घ्या. हा स्प्रे मोस्टली तुम्ही तुमच्या हेअर वॉश नंतर जर वापरला तर ह्याचे बेनिफिट्स तुम्हाला दुपटीने मिळेल, कारण आपली स्कॅल्प पूर्णपणे स्वच्छ झालेली असते. आणि जर तेव्हा तुम्ही हे स्प्रे माराल तुमच्या स्कॅल्पवरती तर तिथे ह्याचं ॲब्झॉर्वेशन 100% वाढतं. त्याच्यामुळे तुमची स्कॅल्प स्वच्छ असेल तेव्हा तुम्ही हे स्प्रे करा. त्याच्यानंतर 2 दिवसांनी असं तुम्ही स्प्रे करा. तर तुम्ही रोज करू नका. 1 दिवस आड, 2 दिवस आड असा हा स्प्रे करा, ज्याच्याने तुम्हाला खूप चांगले असे बेनिफिट्स मिळतील. हेअर ऑइलिंग करा, चांगले शॅम्पू वापरा आणि तुमच्या केसांची चांगली निगा राखा. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये 15 दिवसात खूप छान असा मॅजिकल रिझल्ट मिळणार आहे. तर नक्की स्प्रे वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा स्प्रे कसा वाटला आहे. नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.